शेतकरी मित्रांनो नमस्कार. अंकुश पाटील ॲग्रो या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आपल्याला सगळ्यांच्या सर्वप्रथम सर्वांना गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आज आपण मागला जो व्हिडिओ बघितला त्या मागल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की जे आपण मिलीबगचं नियंत्रण कसं करायचं आहे त्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं की नीम ऑइल, करंज ऑइल किंवा कोणतंही ऑइल वापरा, मोहरी तेल वापरा, करंज तेल वापरा, कोणतेही तेल वापरा. मग ते तेल कसे तयार करायचे हे आपण सांगितलं होतं. तर आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं बघायचं आहे की आपल्याला तेल पाण्यात विरघळण्याची पद्धत. मग कंपन्या काय करतात की नीम ऑइल घेतात. नीम ऑइल मध्ये मार्केटला आपण जे काय मार्केटमधून घेतो नीम ऑइल किंवा नीमकरंज ऑइल, असे नीम ऑइल किंवा नीमकरंज ऑइल अशा ज्या दोन प्रकारचे आपण तेल मार्केटमधून विकत घेतो तर ते तेल कंपन्या काय करतात की त्याच्यामध्ये इमल्सिफायर वापरतात. तेल पाण्यामध्ये विरघळत नाही. तेल कोणतंही तेल पाण्यामध्ये विरघळण्यासाठी इमल्सिफायर EMULSIFIER इमल्सिफायर. आता हा इमल्सिफायर वापरला जातो. तर हा इमल्सिफायर कोणते कोणते आहेत तर 955 इमल्सिफायरचं नाव आहे ना. इमल्सिफायर 9.5 हा इमल्सिफायर पाण्यामध्ये तेलामध्ये मिक्स करतात की मग ते तेल टाकल्यानंतर काय होतं की आपलं पाण्यामध्ये पांढरा दुधी कलर होतो. दुसरा एक इमल्सिफायर आहे TWEN TWEN80 एक हा इमल्सिफायर आहे. हे दोन इमल्सिफायर तेलामध्ये मिक्स करतात आणि तेलामध्ये मिक्स करून मार्केटला हे 500, 700, 1000, 1500, 2000 अशा पद्धतीने हे विकलं जातं. मग आपल्याला हे मी जे सांगितलं की आपल्याला 40 रुपये लिटर मध्ये आपल्याला कोणतंही तेल आपल्याला मित्रांनो आपलं सगळं आपण ही शेतकरी आपले कुटुंब आहे. तर आता मी माझ्या कुटुंबातले जे काही आपले सगळे सदस्य आहेत तर बघतो की ही माझी थोरली कन्या अनुष्का पाटील आहे, ही धाकटी कन्या अनया पाटील आहे आणि हा आमचा सगळा धाकटा चिरंजीव अंशुमन पाटील आहे. तर आपला जो काय हा परिवार आहे तर हे जे शूटिंग करण्याचं काम आहे हे आपले कॅमेरामन 3 जण आहेत. शूटिंग मध्ये येण्याचं सारखी यांची धडपड चालू असते. तर त्यांच्यासाठी एकदा लाईक करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा की हे सगळं सांगायला तुम्हाला मी माझ्या कुटुंबाची ओळख का करून देतोय. तर जसं तुम्ही ही शेतकरी सगळे आपण एका कुटुंबातले आहोत आणि आपण सगळे जसे हे माझ्यासाठी हे माझ्या मुलांसाठी हे सगळं जर आपण व्यवसाय करतोय हे करतोय तसं तुम्ही सुद्धा जे शेती करताय तर तुमच्या मुलाबाळांसाठी करताय. तुमच्या मुलाबाळांची हौस, त्यांच्या इच्छा, त्यांचं शाळेचं भविष्य यांच्यासाठी करताय आणि त्या करिअरमध्ये माझ्याकडून जे तुम्हाला ज्ञान देता येईल तो छोटासा मी एक परमेश्वराच्याकडून जे ज्ञान मिळालेलं आहे तो छोटासा माझा उपक्रम आहे आणि त्याच्यामध्ये मी प्रयत्न करत. तर शेतकरी मित्रांनो आपण कीटकनाशक म्हणून जे काय वापरतो बऱ्याचपैकी मार्केटला आपण काय करतोय नीम ऑइलच आपल्याला माहित आहे. नीम ऑइल. मग आता नीम ऑइल मध्ये कसं होतंय की बरेच जण आता कंपन्यामध्ये आमचं 300 ppm आहे, 1500 ppm आहे, 1000 ppm आहे, 1500 ppm आहे, 10,000 ppm आहे, 1,00,000 ppm आहे, 1,50,000 ppm आहे, असा जो मार्केटला बऱ्यापैकी फंडा आहे. तर आपल्याला काय करायचं आहे की नॅचरल पद्धतीने आपल्याला हे जे काही नीम ऑइलच आपल्याला माहित आहे आपल्याला कमी पैशामध्ये आपल्याला शेती करायची आहे आणि चांगले आपल्याला रिझल्ट घ्यायचे आहे. मग आपल्याला काय करायचं नीम ऑइल घ्यायला गेलं तर कुठलंही नीम ऑइल 500 पासून साधं सुरुवात होते ते 2000, 1000, 1500, 2000 पर्यंत सुरुवात होते.
तर आपल्याला नीम ऑइलच माहित आहे. तर ऑइल काय करत असतात की ऑइल आपण म्हणतो की नीम ऑइल आपल्याला कडूपणा करतात, पण आपल्याला जी काय आपण घरामध्ये जे आपले ऑइल आहे किंवा जे दुकानामधून ऑइल आहे तो आपण घेतले तर आपल्याला सहज उपलब्ध होणार आहे की तेल कोणते आहेत. मोहरीचं तेल आहे, आपण मोहरीचं तेल पण आपण खाण्यात वापरतो. परत तिळाचं तेल आहे, सोयाबीन तेल आहे, सरकीचं तेल आहे. तर ही जर तेल तुम्ही जर आपण शेतावरती पानावरती जर आपण फवारली तर काय होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो ही तेल काय करत असतात की पानावर वॅक्स करत असतात आणि जे किडे आहेत आपले थ्रिप्स आहे, मावा आहे, तुडतुडे आहे, ह्यांना सफोकेशन होतं. म्हणजे त्यांना काय होतं की श्वास घेण्याला त्यांना त्रास होतो आणि हे किडे गुदमरून मरतात. म्हणून हे कीटकनाशक चांगल्या प्रकारे काम करतात. मग आता आपल्याला काय आहे की सगळ्यात आपल्याला मोठी अडचण काय आहे की नीम घेतलं, करून घेतलं की मग कंपन्यांच्याकडे आपल्याला आवाज सवार येतात. पण आपल्याला घरच्या घरी साध्या पद्धतीनं हे पाण्यात विरघळणारे तेल आपल्याला कशी करायची आहे ते आता आपण शिकायचं आहे. आपण ही जी आता आपण पद्धत घेणार आहे, तर आता आपण काय करायचं आहे, आपण आता 2 तेल शिकूया. आपण असे 5-10 प्रकारचे तेल एकत्र करू शकतोय. परंतु मी जे काय आता तुम्हाला मी जे तयार केलेले आहेत तेल आणि कशा पद्धतीने केलेली आहेत ते मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सर्व दाखवणार आहे. तर आता आपण काय करायचं आहे की लक्षात घ्या, मी काय केलंय आता 5 लिटर तुम्हाला सॅम्पलला कसा तयार होणार आहे ते मी दाखवलेलं आहे. मी आता काय घेतलंय 500 मिली मोहरीचं तेल घेतलंय आणि 500 मिली मोहरी तेल आणि 500 मिली सोयाबीनचं तेल मी घेतलंय, मार्केट मधून आणलंय. तर ही तेल आपल्याला नॅचरली पद्धतीनं आता जे काय आपण ह्युमिक साठी मटेरियल घेतलंय, अमीनो ऍसिड बनवण्यासाठी आपल्याला मटेरियल लागणार आहे, त्याच्यामध्ये जे काय गोष्टी आहेत तर ही 2 तेल आपल्याला पाण्यामध्ये विरघळली. मग आता काय करायचं आहे, हे 500 मिली मोहरीचं तेल घेतलं, 500 मिली. बघा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ थोडासा मोठा होईल कारण हे प्रत्येक जे काय थोडेसे लवकर हुशार शेतकरी आहेत त्यांना लगेच समजून जाईल, पण जो साधा बोळा शेतकरी आहे तर त्यांना समजण्यासाठी त्यांनी बारकाईने हा व्हिडिओ पहा. यातली एक एक गोष्ट महत्वाची आहे. तर आपल्याला ही 2 तेल एकत्र करायचे. मग आता काय केलं, हे 500 मिली आणि 500 मिली किती झालं 1 लिटर. दोन्ही तेल आणि एक राहणार आपल्याला. आणि हे तेल लक्षात घ्या, जे मार्केट मधून घेतो आपण तर ते तेल ज्यावेळेस फवारणी करतो किंवा द्राक्ष बागेचा जो शेतकरी असतो शेवटच्या स्टेपला मण्यावरती डाग पडतो म्हणून ते फवारत नाही. परंतु आपली जी पद्धत आहे ही जी नैसर्गिक पद्धत आहे आणि घरगुती पद्धत आहे, याच्यामुळं जे तुम्हाला 100% विद्राव्य तेल पाण्यामध्ये होणार मिळणार आहे आणि त्याची कॉस्ट म्हणजे त्याची जी किंमत आहे खूप कमी किमतीमध्ये होणार आहे. तर आता काय झालं आपलं, हे दोन्ही घेतलं आता 500 मिली मोहरी तेल आणि 500 मिली सोयाबीन तेल. मग दोन्ही मिळून झाले की ते आपलं 1 लिटर झालं. आता हे दोन्ही मिळून 1 लिटर झालं. आता हे तर आपल्याला पाण्यामध्ये विरघळायचं आहे. आता प्रत्येक गोष्टीचं जे मी प्रमाण सांगणार आहे तर हे शेतकरी मित्रांनो तुम्ही एक डायरी घ्या आणि ह्या डायरीमध्ये आता आपल्याला काय करायचं आहे, तर 1 लिटरचं आपल्याला बघा 1 लिटर हे घेतलं तर पहिल्यांदा काय करायचं आहे, 1 लिटर साठी 5 लिटर साठी मी प्रमाण सांगतो तुम्हाला. 1 लिटरचं मी घेतलेली ही प्रोसेस मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आता ह्या 1 लिटरचं आपल्याला 5 लिटर होणार आहे. किती होणार आहे, गंमत बघा शेतकरी मित्रांनो, 1 लिटर 500 मिली मोहरी तेल 500 मिली सोयाबीन तेल घेतलं, 1 लिटरचं आपल्याला 5 लिटर तेल करायचं. आणि हे तेल राहणार मार्केटमध्ये बघा 4 लिटर पाणी घालणार आहे आपण आणि हे तेल राहणार आहे. आणि ह्याची फर्मेंटेशन क्रिया, नैसर्गिक आंबवण्याची क्रिया, आपण जसं आपण दही करतो आंबवणं करतो तशी ह्याला आंबवण्याची क्रिया करून हे त्याची जी पद्धत आहे. तर 1 लिटर तेलामध्ये 4 लिटर पाणी घालून हे तेल राहणार आहे, हे आपण याच्यामध्ये दाखवणार आहोत. खूप इंटरेस्टिंग मस्त व्हिडिओ आहे सर शेतकरी बांधवांनो.
आता आपण हा झाला पुसायला घे. आता बघा 5 लिटर साठी काय करायचं आहे बघा. हे वही आणि काय शेतकरी मित्रांनो तुम्ही लिहून घ्या. मी मनुष्य आहे, खूप लोकांचे फोन येत आहेत. मी माझ्या पद्धतीनं प्रत्येक शेतकऱ्यांना मदत करण्याचा, फोन उचलण्याचा प्रयत्न करतच आहे. परंतु ज्या गोष्टी मी व्हिडिओमध्ये सांगतो त्या काळजीपूर्वक बघा आणि ज्या सांगितलेल्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही त्याच गोष्टी मला विचारू नका. आता डायरी घेऊन हे सगळं प्रमाण तुम्ही लिहून घ्या. आता 5 लिटर आपल्याला तेल करायचं आहे, तर त्याच्यासाठी काय घ्यायचं? 1 लिटर तेल. 1 लिटर तेल कोणतेही घ्यायचे. मग त्याच्यामध्ये किती घ्यायचं आपल्याला? 120 मिली पाणी. आता आलं बघा पाणी. 120 मिली पाणी घ्यायचं. 120 मिली पाणी. पाणी मात्र फिल्टरचं आरओचं पाणी घ्यायचं. आरओचेच पाणी घ्यायचं. हे सर्व जे बनवायचं आहे आरओच्याच पाण्यामध्ये बनवायचं आहे, नाहीतर तेल होणार नाही. शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या. परत दुसरं काय घ्यायचं आहे? 160 ग्रॅम पोटॅशियम हायड्रॉक्साइड. बघा आता शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये कुठं आपल्याला इमल्सिफायर घ्यायची गरज आहे का? पिनेटी घ्यायची गरज आहे का? 9,5 इमल्सिफायर घ्यायची गरज आहे का? फ्युमिक ऍसिड तयार करण्यासाठी लिग्नाइट पावडर पोटॅशियम हायड्रॉक्साइड झाला आपल्याला. अमीनो ऍसिड तयार करायचं आपल्याला प्रोटीन पोटॅशियम हायड्रॉक्साइड. सोयाबीनची पावडर आपल्याला झाली. तेल तयार करायचं आपल्याला फर्मेंटेशन अमोनियाचे ग्रेन्युल पोटॅशियम हायड्रॉक्साइड पाहिजे. मग हे ज्यांनी म्हणा अम्फिमिकचं किट आहे किंवा काय, तर हे सगळं तेल तुम्हाला कुठल्याही खाण्याच्या दुकानामध्ये मिळून जाईल. पाणी आरओचं कुठे मिळतं तुम्हाला? घरामध्ये. आणि पोटॅशियम हायड्रॉक्साइड. मग आपल्याला फक्त याची माहिती पाहिजे, ही पाहिजे. आणि हे जे ज्ञान द्यायचं आहे ते आपण करत आहोत. 1 लिटर साठी काय करायचं आहे हे प्रमाण तुम्ही शेतकरी बांधवांना सगळ्यांनी लिहून घ्या. अतिशय महत्वाचं आहे. परत ह्यासाठी मला फोन करू नका सर हे काय करून ते काय करू. अजिबात चालणार नाही. मला परत मी फोन उचलणार नाही या गोष्टीसाठी लक्षात घ्या. तर 1 लिटर तेल घ्या. 120 मिली आरओचे पाणी घ्यायचं. 160 ग्रॅम पोटॅशियम हायड्रॉक्साइड घ्यायचं आहे. परत 10 लिटर आपल्याला तेल करायचं आहे. किती करायचं आहे? 10 लिटर तेल करायचं आहे. 10 लिटरला याचे डबल करायचं. 2 लिटर तेल घ्यायचं. किती घ्यायचं? 2 लिटर तेल घ्यायचं. आणि ह्याच्या डबल किती लागलं आपल्याला? 240 मिली पाणी. पाणी कुठलं? बोरचं घ्यायचं का? बोरचं नाही घ्यायचं, नाहीतर तुम्ही नळाचं घेशील. आरओचे पाणी घ्यायचं. आरओचे झालं. आणि मग आपल्याला पोटॅशियम हायड्रॉक्साइड किती लागला? 5 लिटरला 160 ग्रॅम. मग 10 लिटर होणार आहे, म्हणजे 5च्या डबल होणार आहे 10 लिटर. मग 160 चे डबल किती झाले आपली? 320 ग्रॅम पोटॅशियम हायड्रॉक्साइड. झालं. हे लक्षात आलं. आता मी हे करतो. आता आपल्याला 20 लिटर करायचं आहे. 20 लिटरला काय करावं लागेल आपल्याला? 20 लिटर तेल करायचं आपल्याला फवारणीसाठी. 20 लिटर साठी काय करावं लागेल आपल्याला? 4 लिटर तेल. मग तुम्ही कुठले घ्या, एकच घ्या किंवा 4 1 लिटरचे 4 घ्या, काय अडचण नाही. कोणतीही तेल तुम्ही चालतात. बरोबर. 480 मिली आरओचे पाणी. मग 160 आपण 5 लिटर घेतलं. पोटॅशियम हायड्रॉक्साइड किती जाणार आपल्याला? किती जाणार? 160 320 आणि 640 ग्रॅम. 5 लिटरला किती घेतला होता आपण? 160 ग्रॅम. 10 लिटरला किती घेतला? 320 ग्रॅम. आणि आता 20 लिटरला किती होणार? 10च्या दुप्पट. 10 लिटरच्या दुप्पट प्रमाण किती होणार आपलं?
640 ग्रॅम 640 ग्रॅम पोटॅशियम हायड्रॉक्साइड. खूप अगदी व्यवस्थित तुम्हाला मी फोडून अगदी विस्कटून सांगायला लागलोय. परत हेच गोष्टी सर मला 10 लिटरचे प्रमाण आहे, माझं 20 लिटरचं प्रमाण आहे, तुम्ही अजिबात मला ह्यासाठी फोन करू नका. आता 20 लिटर साठी आपल्याला पोटॅशियम हायड्रॉक्साइड लागला किती लागला 640 ग्रॅम. आता आपल्याला 40 लिटर तेल करायचं आहे. 40 लिटर तेलाला किती लागणार आपल्याला तेल 8 लिटर तेल लागणार. आणि आरओचे पाणी किती लागणार 960 मिली आरओचे पाणी. आणि 1280 ग्रॅम 1280 ग्रॅम पोटॅशियम हायड्रॉक्साइड. बरं हे आता मी तयार केलेलं आहे 5 लिटर. हे सुद्धा मी अपलोड आता जे केलेलं आहे हे 4 दिवस झालं व्हिडिओ. शेतकरी बांधवांनो हा जो व्हिडिओ बनवतोय हे 4 दिवस झाले मी प्रोसेस करतोय. हा एका व्हिडिओसाठी 4 दिवस लागले. तर एक व्हिडिओ बनवण्यासाठी 4 दिवसाची मेहनत आहे. तर तुम्ही सुद्धा खूप मेहनतीने काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघा. आता 40 लिटर जर तुम्हाला फवारणीसाठी तेल करायचं असेल तर 8 लिटर तेल लागेल शुद्ध, 960 मिली आरओचे पाणी लागेल, 1280 ग्रॅम 1280 ग्रॅम पोटॅशियम हायड्रॉक्साइड लागेल. समजा आपल्याला 80 लिटर करायचं आहे, 80 लिटर करायचं 80 लिटर करायला किती लागेल तुम्हाला 8 च्या जागी 16 लिटर तेल. मग किती लागणार याच्या 960 मिलीच्या जागी लागणार तुम्हाला किती 1920 मिली शुद्ध आरओ चे पाणी. आणि 1280 2560 ग्रॅम 2.5 किलो आणि 60 ग्रॅम 2.5 किलो 60 ग्रॅम पोटॅशियम हायड्रॉक्साइड. ही सामुग्री लागणार आहे. इथपर्यंत हे आता आपल्याला गोष्टी लागणार आहेत. आता इथून पुढे काय करायचं ते आता मी तुम्हाला सांगतो. आता हे सगळं आपण घेतलं, हे आता मी तुम्हाला ही सगळ्या गोष्टी आता घेतल्या आपण. आता काय करायचं, आता मी काय केले तुम्हाला सांगतो. मी 5 लिटर साठी काय केलं, मी आता जे तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओ मध्ये माहिती झाल्यानंतर मी काय केलं की सोयाबीन तेल 500 ग्रॅम, मोहरी तेल 500 ग्रॅम, सोयाबीन तेल 500 ग्रॅम, मोहरी तेल 500 ग्रॅम झालं बरोबर. हे घेतलं, मला 5 लिटर बनवायचं. किती झालं 1 लिटर. मग मी परत त्याच्यामध्ये काय परत हे झालं एवढं घेतलं. पहिल्यांदा काय करायचं आहे की आपल्याला लागणार आहे, आपण बघितलं की 120 मिली पाणी आरओचे आणि 160 ग्रॅम पोटॅशियम हायड्रॉक्साइड. आता पहिल्यांदा काय केलं मी, हे बघा मार्क दुसरे
3 मार्क आहे. तर मग आता काय केलं आपण, ही एक बादली घेतली बकेट. बकेट मध्ये काय केलं आपण, 120 मिली पाणी घेतलं. काय घेतलं, एक 10 लिटरची बकेट घेतली मी, ह्यात 120 मिली पाणी घेतले. पहिल्यांदा लक्षात घ्या, हा क्रमानं करा. 120 मिली पाणी घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी काय केला की 160 ग्रॅम पोटॅशियम हायड्रॉक्साईड टाकलं. काय होणार, ही गरम होणार. हे गरम झालं, पूर्ण पोटॅशियम हायड्रॉक्साईड विरघळून द्यायचं. विरघळून झाल्यानंतर काय केलं मी, हे तेल टाकलं मी. सोयाबीन तेल टाकलं. मग नंतर काय केलं, त्याच्यामध्येच मोहरी तेल टाकलं. मी आता तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी हे 2 तेल उदाहरण म्हणून मी घेतलेले आहे. तर आता हे काय करायचे, आता मी 2 तेल बघितली बरोबर, हे टाकले. आता हे टाकलं आपण, एक काठी घ्यायची, प्लॅस्टिकची नाही घ्या किंवा आपला लाकडी दांडा घ्या, आणि हे चांगला हलवायचं एक 15-20 मिनिटं. खार खास कसं जोरात ढवळायचं, स्टरिंग करायचं, खार 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 किंवा ढवळायचं. चांगलं ढवळले एक 15-20 मिनिटं चांगलं. जेवढ्या स्पीड मधून तुम्हाला हे फाडतो आपण, जसं आपण दुधापासून काय करतो, पनीर करतो, घरगुती पनीर करतो. मग दुधापासून घरगुती पनीर करण्यासाठी आपण काय करतो, दूध गरम करतो. तसं काय केलं आपण, याच्यामध्ये पाण्यामध्ये पोटॅशियम हायड्रॉक्साईड टाकून हे गरम केलं आणि परत त्याच्यामध्ये तेल टाकलं. तेल टाकल्यानंतर गरम करून ते फाडून घेतलं. पाणी कसं झालं, फाडायचं. आपण ते काय करतो, आपण लिंबू पिळतो किंवा आणि काय करतो, मग ते फाडतो दूध आणि मग त्याच्यापासून आपण हे करून पनीर करतो. तशा पद्धतीने काय करायचं की हे आपण पाणी घेतलं 120 मिली, 160 ग्रॅम पोटॅशियम हायड्रॉक्साईड झालं, गरम झालं, पाणी शांत झालं. नंतर हे 2 तेल टाकले, अर्धा लिटर सोयाबीन तेल टाकलं, अर्धा लिटर मोहरी तेल टाकलं आणि लाकडी दांड्याला जोरात ढवळायचं. 10-15 मिनिटं चांगल्या प्रकारे ढवळून घेतलं. हे ढवळून घेतल्यानंतर काय होईल की थोडंसं तुम्हाला असं घट्ट, असं थोडंसं ग्रेस टाईप अगदी घट्ट बुंदी झालं. हे घट्ट झाल्यानंतर ह्याला काय करायचं, आपण 24 तास शांत ठेवायचं. काय करायचं, ही सगळी प्रोसेस झाल्यानंतर एका फडक्यानं वरनं झाकायचं आणि शांत ठेवायचं. परत 24 तासानंतर जर तुम्ही बघितलं तर जसं ग्रीस असतो, ग्रीस आपण शटर मध्ये वगैरे जसं ग्रीस घालतो तसं ते पूर्ण ग्रीस सारखं झालेलं तुम्हाला मटेरियल दिसेल. 24 तासानंतर पूर्ण चांगला आणि त्याला ते ग्रीस असं चांगलं एरेशन काढायचं आणि त्याच काठीनं चांगलं थोडंसं ढवळण्याचा खालीवर करायचं घ्यायचं. मग परत काय करायचं, 30 तासानंतर काय करायचे, 30 तासानंतर 30 तासानंतर तासानंतर 30 तास झाल्यानंतर 1 लिटर शुद्ध आरओचे पाणी त्यात टाकणे. 30 तास झाल्यानंतर त्याच्यामध्ये 30 उद्या किंवा तुम्हाला 30च झाले पाहिजे असे काही नाही, पण कमीत कमी 30. जास्तीत जास्त तुम्ही जर समजा तुम्ही एखाद्या शेतकऱ्याला काम निघाला, आपण कुठे गावाला गेलो किंवा आपले वेळ झाला, 30 तास कसं गळ्यावर ठेवणं. समजा 2 दिवस जरी लागले, 48 तरी तास झाले तरी जमतं, चालतं, लक्षात घ्या. नाही परत म्हणा सर म्हणा 30च म्हणल्यावर 30 काट्यावर बोट ठेवायचं नाही. जेवढे कमीत कमी आपण म्हणतोय जास्तीत जास्त दिवस तुम्ही
2 दिवस जरी ठेवलं, 48 दिवस ठेवलं तर अतिशय चांगलं, लक्षात घ्या. म्हणजे त्याच्यामध्ये नैसर्गिक क्रिया जी काय आहे, फर्मेंटेशन क्रिया जी, किण्वन प्रक्रिया जी आहे, आंबवण्याची क्रिया आहे, ती चांगल्या प्रकारे होऊन जाईल त्याच्यामध्ये. मी मग त्यानंतर 1 लिटर पाणी टाकलं. 1 लिटर पाणी टाकल्यानंतर परत त्याला चांगलं त्या काठीने काय करायचं, हलवून घ्यायचं. जो ग्रीस आहे थोडासा आपल्याला हे होईल, हलवून घ्यायचं. मग थोडासा पोटॅशियम हायड्रोक्साईड केस होईल आपला. 1 लिटर पाणी टाकलं, चांगलं त्याला एकजीव पाणी करायचं. मग आणि परत 2 तास ठेवायचं. परत हे टाकलं, परत 2 तास थांबायचं. 2 तास तसं मिक्स केल्यानंतर शांत ठेवणे. 2 तास शांत ठेवल्यानंतर परत 2 तासानंतर आपण बघितलं, 2 तासानंतर काय होणार की जे पातळ झालेलं सोल्युशन होतं, परत आणि आपलं सोल्युशन म्हणजे काय आपलं द्रावण आहे ते द्रावण आपलं घट्ट झालंय. काय झालंय? घट्ट झालंय. मग परत याच्यामध्ये काय करायचं, 2 तासानंतर परत 1 लिटर पाणी टाकायचं. 1 लिटर आरओचं पाणी, लक्षात घ्या. नाही आणि परत तुम्ही म्हणणार काय, आरओचं पाणी, आरओचं पाणी टाकायचं. म्हणजे पहिले किती होतं बघा, 1 लिटर तेल. परत त्यात आपण 1 लिटर पाणी टाकलं तरी सुद्धा ते घट्ट झाले. परत त्याच्यामध्ये 1 लिटर आणि आरओचं पाणी टाकायचं. परत त्याला काय करायचं आपण, परत त्याला आणि चांगल्या पद्धतीने त्याला हे करून ढवळून घ्यायचं, त्याला स्टर करायचं आणि परत 2 तास ठेवायचं. काय करायचं, 2 तास ठेवायचं. परत काय करायचं, परत 1 लिटर पाणी टाकायचं. परत 1 लिटर पाणी टाकायचं त्यात. मग किती झालं, पहिलं 2 लिटर पाणी झालं, परत 1 लिटर पाणी झालं, किती 3 लिटर पाणी झालं. परत हलवायचं आणि पहिलं तेल 1 लिटर, 4 लिटर झालं आपलं टोटल. आता 3 लिटर पाणी झालं 2 तासानंतर. परत 2 तासानंतर हलवायचं, क्रिया करायची. परत 2 तासानंतर 1 लिटर पाणी टाकणे. म्हणजे 1 लिटर तेल झालं आणि त्याच्यामध्ये आपण 4 लिटर पाणी टाकलं आणि ते आपण चांगलं ढवळलं आणि बघितलं तर आपलं एक प्रकारचं चांगलं मार्केट सारखं तेल आणि नैसर्गिक पद्धतीनं आपण केलेलं हे शुद्ध आपल्याला आहे. याच्यामध्ये कोणतंही केमिकल मिक्स नाही. त्यामुळं जे सेंद्रिय शेती करणार आहोत आणि ह्याचे रिझल्ट अरे बा बेस्टच. तुम्ही म्हणा सर काय लाईम सल्फर जैविक आहे, हे जैविक आहे, दोन्ही मिक्स करून मार आळीसाठी वगैरे अगदी 100%. जे तुम्हाला मी सांगितलं होतं मिलीबगच्या कव्हरसाठी, आता ह्याचा किती खर्च आला बघा आपल्याला. जो आता तुम्हाला मी म्हटलं की ओनर सर किती 40 रुपये लिटर मी म्हटलं होतं, आता किती खर्च आला याचा बघा. आता मी तुम्हाला जे काय मिलीबगच्या व्हिडिओ मध्ये काय म्हटलं होतं, आपण काय बऱ्यापैकी युट्यूबचा व्हिडिओ आहे म्हटल्यावर काहीतरी मोठे गप्पा आणायच्या वगैरे असला काय धंदा नाही आपला आणि ह्याच्यावर काय चाललंय आपलं असं काही नाही, लक्षात घ्या. तर आपल्याला काय करायचं आहे, मी 40 रुपये लिटर मिलीबगच्या चुकायला का गडबडी 40 रुपये नॉनस्टॉप व्हिडिओ चालू आहे शेतकरी मित्रांनो, त्यामुळे शब्द मागे पुढे होत असतील, लक्षात घ्या. 40 रुपये लिटर म्हटलं होतं. आता काय घेतलं बघा, मोहरी तेल मी अर्धा लिटर घेतले. किती घेतलं, मोहरी तेल 500 ग्रॅम 100 रुपये घेतलं मी. सोयाबीन तेल 500 ग्रॅम 80 रुपये. बर, पोटॅशियम हायड्रॉक्साईड 160 ग्रॅम 100 मिली जे 30 आणि ते 48 रुपये. 300 रुपये किलो जात आहे. आपण 220 रुपये आपण बल्क मध्ये देतो, पण आपण 300 रुपये किलो धरलाय. 100 रुपयाचे 30 रुपये आणि वरचे 60 रुपयाचे 48. किती झाले बघा, 100 आणि 80 180 अधिक 48 किती झाले, 220 228 रुपये झाले आपले. किती झाले, पाण्याचे आम्ही धरणार आहे काय, पाण्याचे 4 लिटरचे किती रुपये झाले, 4 लिटर पाण्याचे 1 रुपया लिटरचं शुद्ध पाणी अधिक पाण्याचे 4 लिटर पाणी घातले 232 रुपये. मग ह्याच्यामध्ये आपलं झाले किती, 5 लिटर झालं. 232 भागिले 5 किती झाले, 5 चोक
20 हातच्याले 3 आणि 2 32 5 सक 30 5 सते 46 रुपये हे झाले 46 रुपये प्रति लिटर आपलं तेल. मी जे काय मिलीबगच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं की आपल्याला 40 रुपये लिटर मध्ये जे होणार आहे ते आपलं 46 रुपये मध्ये झालं आणि याचे कोणत्याही कीटकनाशकासोबत त्याचे रिझल्ट ताकद वाढवण्याचे काम करणार आहे. 100% शुद्ध ऑर्गॅनिक सेंद्रिय. आता आपण हे मी प्रत्यक्षात कसं केलंय आपण आता याचा प्रत्यक्षात व्हिडिओ बघूया. आपण आज जे काय आपण जे हे बनवणार आहे नीम ऑइल, करंज ऑइल पाण्यात विरघळण्यासाठी किंवा मोहरीचं तेल, सोयाबीन तेल, मी जे काय मिलीबगच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं कसं विरघळायचं आहे ते नवीन व्हिडिओ बनवणार आहे. त्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. त्यासाठी आपण काय केलं 2 तेलं घेतलीत मी एकत्र करायला. दोन्ही तेलाचं आपल्याला करायचं आहे. हे मोहरी तेल आणले आपण आणि हे सोयाबीन तेल मार्केटमधलं आणलेलं आहे म्हणजे आपल्या दुकानामध्ये उपलब्ध असणार आहे. बघा हे मोहरी तेलाचं वजन बघा किती आहे. मोहरी तेलाचं वजन आहे 450 ग्रॅम आहे आणि हे सोयाबीन तेल आहे. सोयाबीन तेलाचं वजन आहे 500 ग्रॅम हे आणलेलं आहे. आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईड आहे. हे पोटॅशियम हायड्रॉक्साईड बघायचं ह्याचं वजन आहे 155 160 ग्रॅम आपल्याला लागणार आहे. आणि पाणी आपल्याला आरओच घ्यायचं आहे. पाणी आपल्याला आरओच घ्यायचं आहे. मी एवढे 120 ml पाणी घेतलेलं आहे. आता हे कसं करायचं आहे बघा लक्षात घ्या. पहिल्यांदा हे पोटॅशियम हायड्रॉक्साईड 150 160 ग्रॅम आहे हे टाकून घ्यायचं. टाकून घेतल्यानंतर हे 120 मिली जे पाणी आहे हे 120 मिली पाणी आपण टाकून घेतलं. हे चांगले ह्याला हे बघा रिॲक्शन होते. पूर्ण ह्याला असं पोटॅशियम हायड्रॉक्साईडची रिॲक्शन करायची. त्याला जरा आपलं ह्युमिक ॲसिड लिग्नाइट पावडरचा हात लागलेला आहे त्यामुळे थोडंसं काळपट झालेलं आहे. परंतु काय अडचण नाही आपल्याला. पूर्ण पाण्यात हे नीम ऑइल तेलं वगैरे जे काय शेतकऱ्यांची कमेंट येते ती कशी विरघळायची तर हे आता आपण दाखवलं. हे बघा आता आपलं काय झालं की पोटॅशियम हायड्रॉक्साईड आणि पाणी मात्र आरओचंच घ्यायचं आहे. हे पाण्यात विरघळलं चांगलं. आता ते आता आपलं मोहरीचं तेल आहे. हे मोहरीचं तेल मी आता ह्याच्यामध्ये वॉश कर. हे बघा आता पोटॅशियम हायड्रॉक्साईडनं ट्रान्सफर झाले पाणी. नीम आता हे मोहरीचं तेल टाकायला लागलं आपण याच्यात. हे मोहरीचं तेल असं याच्यात टाकून घ्यायचं चांगलं. हे आता 2 तेल आपल्याला एकत्र करायचे. आपण एकच तेल बघतोय 2 तेल आता आपण एकत्र करायचे. बघा मोहरीचं तेल घेतलेलं आहे. आता त्याच्यानंतर आपण हे सोयाबीनचं तेल टाकायला लागले म्हणजे 2 तेल आपल्याला एकत्र करून घ्यायचे आणि दोन्ही तेलांचं आपल्याला एकसारखं हे करायचं. हे दोन्ही तेल एकत्र झाल्यानंतर असं चांगलं बघा एकसारखं जोरात हलवायचं आहे. शक्यतो मशीन हलवते हे मी करतो. मी तुम्हाला शक्यतो आपलं जसं ग्रीस असतो आपण शटरला वगैरे ग्रीस हे करतोय त्याच्यासारखं चांगलं हलवायचं आहे. ते तेल आहे सारखं ह्याचं ग्रीस झालं पाहिजे. एकदम असं ग्रीस अगदी घट झालं पाहिजे तोपर्यंत चांगलं हलवायचं आपल्याला. हलवायचं आहे की अगदी ग्रीस झालं पाहिजे. रिॲक्शन फास्ट म्हणजे ज्यावेळेस आपण जोरात फिरवू आपण त्यावेळेस ही रिॲक्शन चांगली होणार आहे. त्यामुळे असं खूप जोरात अजून बघा हे असं थोडंसं हे झालेलं आहे पण आपल्याला ह्याचा ग्रीस सारखं झालेलं पाहिजे. शेतकरी मित्रांनो आपण पोटॅशियम हायड्रॉक्साईड पाणी मोहरी तेल आणि सोयाबीनचं तेल टाकलेलं आहे. हे आता हे आपण जसं हे बनवतो घरी
दुधापासून आपण पनीर बनवतो, मग त्यात काय करतो आपण, मीठ टाकतो किंवा लिंबू टाकून दूध जसं फाडतो आपण, तसंच हे काय करायचं आहे, गरम करायचं आहे. मोहरीचं तेल आपण घेतलंय आणि सोयाबीनचं तेल घेतलंय आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईड आणि थोडंसं पाणी घेऊन ह्याला फाडायचं आहे. प्रोसेस अशी करायची आहे. मी जे तुम्हाला स्टर केलेलं आहे बऱ्यापैकी आता हे झालेलं आहे, फाटलेलं आहे. आणि ह्याला 72 तास फर्मेंटेशन क्रियेसाठी ठेवायचं आहे. आणि आज आता आपण केलेलं आहे, सकाळी 12 तासानंतरची ह्याची कशी परिस्थिती असणार आहे ते आपण बघणार आहे. आणि वेळोवेळीचं ह्याचं 72 तासानंतरचं आपल्याला हे करायचं आहे ते बघणार आहोत. आता हे मशीन हलवले तर आता हे आपलं 50% स्टर झाले, तरी पण आपण ह्याचं कसं मटेरियल बनणार आहे ते आपण बनणार आहोत. बघा आता शेतकरी मित्रांनो, आपण रात्री जे हे केलं होतं हे बघतोय आपण. असं बघा, हे घट्ट झालेलं आहे, असं ग्रीस सारखं झालेलं आहे. 10 तास झाले. 10 तासानंतर हे पूर्ण आपण बघतोय बघा, हे असं सगळं ग्रीस सारखं झालेलं आहे. त्याला एकसारखं आपण 48 तास ठेवायचं आहे. मोहरीचं तेल आणि सोयाबीन तेल, पोटॅशियम हायड्रॉक्साईड आणि पाणी 120 मिली आपण हे केलेलं आहे. हे पाण्यात डिझॉल्व करायचं आहे. जसं आपण दुधापासून पनीर करतो, नासवतो, तसं ही आता ही सगळं आपण फाडून घेतलेलं आहे आपण हे. आणि ह्याच्यापासून आपल्याला आता मोहरीचं तेल आणि सोयाबीनचं तेल पाण्यात विरघळणार बनवायचं आहे आपल्याला. अजून आता हे 10 तास झाले, अजून आपल्याला 38 तास असंच नैसर्गिक फर्मेंटेशन क्रिया होण्यासाठी. आता बघा शेतकरी मित्रांनो, 30 तास झाले. बघा हे कसं ग्रीसचा सारखं मोठं करायचं, हे ग्रीस सारखं झालेलं आहे. 30 तास झाले आपले. बघा असं ग्रीस जसं असतं ना, हे जसं बरोबर आपण शटरमध्ये वगैरे जे ग्रीस घालतो तर असं 30 तास झालेलं आहे. आता ह्याला काय करायचं आहे, त्याच्यामध्ये 1 लिटर परत आपण आरओचं पाणी टाकायचं त्यात घ्यायचं. आता हे हात धुवून घेतो याचं. ही बादली टाका, बादली बकेटमध्ये घ्या. ही 1 लिटर आपण आता आरओचं पाणी शुद्ध फिल्टर टाकल्याने असं हलवून घ्यायचं. 30 तासानंतर हे करायचं आहे. चांगलं हलवायचं, चांगलं ढवळायचं. आपण पहिलं काय घेतलंय लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, आरओचं पाणी थोडंसं 120 मिली घेतले, त्यात 160 ग्रॅम KOH घेतलाय, पोटॅशियम हायड्रॉक्साईड घेतलाय आपण. आणि त्याच्यानंतर आपण अर्धा लिटर मोहरीचं तेल, अर्धा लिटर सोयाबीनचं तेल हे टाकलेलं आहे. दोन्ही तेल आपल्याला एकत्र करायचे आहेत. आणि म्हणून आपण ते सगळं चांगलं ढवळून फर्मेंटेशनला ठेवलं. 12 तासानंतर आपला व्हिडिओ बघितला आणि आता हे ग्रीस सारखं झालेलं होतं. आता 30 तासानंतर आपण त्याच्यामध्ये 1 लिटर शुद्ध फिल्टर पाणी, आरओचं पाणी घातलेलं आहे. ते बघा असं आता हे घट्ट झालेलं आहे. आता ह्याला आपण परत 2 तास 3 तास आणि फर्मेंटेशनला ठेवायचं, कारण 1 लिटरचं आपल्याला 5 लिटर करायचं आहे. आता बघा शेतकरी मित्रांनो, आता ती 1 लिटर पाणी टाकून आता 2 तास झालेत, तरीसुद्धा आपलं हे मोहरीचं तेल आणि सोयाबीनचं तेल अजून कसं आहे बघा. आता आपण याच्यामध्ये आणि 1 लिटर पाणी टाकणार आहे. टाका पाणी. पाणी मात्र बोरचं वगैरे याचं टाकायचं.
नाही. पाणी टाकायचं आहे आपल्याला, आरओ फिल्टरचं पाणी टाकायचं आहे. तरी शेतकरी मित्रांनो याची फार काळजी घ्यायची. आणि अंकुश पाटील ॲग्रो हा चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा, घंटी दाबा आणि ऑल नोटिफिकेशनही करा, म्हणजे जेवढे आपले व्हिडिओज पडणार आहेत शेतकऱ्यांच्या माहितीसाठीचे तेवढे. आता बघा हे पातळ झालेलं आहे. आता हे आणि आपण परत 2 तासासाठी मटेरियल हे 2 तास हे करण्यासाठी परत ठेवायचं आहे. 2 तास. हे बघा कसं झालं मटेरियल. हे बघा कसं मटेरियल झालंय. परत असं मटेरियल असं आपलं आईस्क्रीमचं कशी असते पातळ छोटं झाले. आता हे 2 तास आणि परत आपण ठेवायचं आहे. चांगली फर्मेंटेशन क्रिया होण्यासाठी आपण 2 तास ठेवायचं. परत 2 तास ठेवायचे आपल्याला मोटर. आता परत 2 तास झालेत. बघतोय आपण थोडासा असा क्रीम अशी आलेली आहे वर. आता परत आपला 4था लिटर आपण जे आहे आरओचं पाणी 4 लिटर आपण टाकतोय. 1 लिटर टाकल्यानंतर 4 लिटर आपलं आरओचं पाणी होतंय. मग आता बघा हे बघा कसं पातळ झालं लिक्विड. कारण थोडासा कलर आपला हा का राहणार आहे, कारण मोहरीचं तेल आणि सोयाबीनचं जो आपलं तेल आहे ते फिल्टर केलेलं तेल असतं. ते फिल्टर केलेलं असल्यामुळे त्याला कलर नसतोच पूर्ण. आणि जे मोहरीचं तेल आहे त्यालाच फक्त आहे पोटॅशियम हायड्रॉक्साईडमुळे थोडासा असा फेस येतोय. आता आपण हे 8 तास पूर्ण हे फेस विरघळण्यासाठी आपण ठेवणार आहे. बघा ह्याचं कसं मटेरियल पूर्ण वॉटर सोल्युबल होणार आहे. कसलाही तवंग याच्यावरती येणार नाही. 1 नंबरचं सुपरियर क्वालिटीचं मटेरियल तयार होणार आहे. हे बघा आता आपलं पहिले 1 लिटर टाकलं होतं. 1 लिटर दुसरं 1 लिटर टाकून 2 तास झालेत. आता आपण परत पाणी टाकणार आहे 1 लिटर. आपल्याला 1 लिटर तेलाचं 5 लिटर नीम ऑइल करायचं. हे बघा आपण आणि परत स्टरिंग करायचं आपलं चालू. करंजी तेलाचा वास येतो. आता पातळ झालं आपलं. म्हणजे पहिलं आपलं 1 लिटर ऑइल होतं. आता टोटल आपलं 3 लिटर पाणी म्हणजे आपलं आता 4 लिटर झालेलं आहे. अजून आपल्याला 1 लिटर त्याच्यामध्ये टाकायचं आहे. चांगला हलवून घ्यायचा आहे आणि परत आता आणि 2 तास ठेवायचा आणि आपल्याला परत 1 लिटर टाकायचं आपल्याला. हां आता बघा शेतकरी मित्रांनो आपलं हे वॉटर सोल्युबल ऑइल तयार झालं. हे बघा त्यात आपण कसं ऑइल तयार झालं बघा. पूर्णपणे हे मोहरीचा वगैरे अर्क बघतो बघा कसा एकदम पूर्णपणे 100% ऑइल तयार झालेलं आहे पाण्यात. झालं का? तर आता हे बघा ह्याचा वास पण असा मोहरीचा यायला लागला इकडं. आता हे बाटल्यामध्ये भरून ठेवायचं फर्मेंटेशनला आपल्याला. हे बघा आपण असं भरून ठेवायचं बाटल्या. हे बघा आता आपलं 1 लिटर पासून किती झालंय बघा. 1 2 3 4 लिटर झालं. आणि ही 600 मिलीची आपली थम्सअपची बाटली आहे. 4 लिटर 600 मिली झाले आणि ह्याच्यामध्ये 300 मिली आहे.
बरोबर 4,900 म्हणजे 5 लिटर आपले 100 लिटर झाले. आता हे पाण्यात टाकल्यानंतर डिझॉल्व कसं होतं बघा, इकडे बघा. आता आपण यात पाणी घेतलं, तुम्ही जे फवारण्याचं पाणी आहे साधे पाणी आपण याच्या टपात घेतलं, दुसरा तरी आपण 5-10 लिटर पाणी घेतलं. तुम्ही 5 मिलीनं जरी फवारणी घेणार असाल तर आता ह्यात समजा 40-50 मिली टाकल्यानंतर हे पाणी कसं होतं बघा. पाण्यावर झूम करा जरा, पाणी बकेट मोठी करा. हां हे बघा आता हे कसं होतं बघा. हे पाण्यात टाकल्यानंतर बघा ह्याचा कलर कसा होता बघा, पूर्णपणे पाण्यात डिझॉल्व होते बघा. कसं होतं डिझॉल्व, मोठं करून दाखवा, झूम करून दाखवा बघा. हे कसं पाण्यामध्ये काहीही न हलवता हे पूर्ण पाण्यामध्ये डिझॉल्व होत आहे. हे बघा कसं पांढरा लेअर हे होत आहे पूर्णपणे. एसी फॉर्म्युलेशन जे असतं आपण त्या एसी फॉर्म्युलेशन सारखं एकदम आपलं जे काय मोहरी तेल आणि सोयाबीनचं तेल झालेलं आहे. हे बघा पूर्ण कसा कसा बघा पांढरा ह्याच्यामध्ये झालं. हे बघा आपण समजा 50 मिली टाकलं आपण ह्याच्यात बघा असं पूर्ण पांढरं एक पूर्ण एसी फॉर्म्युलेशन जसं असतं पूर्ण अजिबात आपण ह्याला हलवत सुद्धा नाही. पूर्णपणे हे झालेलं आहे फर्मेंटेशन क्रिया करून. आणि विशेष म्हणजे हे जेवढे दिवस तुम्ही ठेवाल तेवढे दिवस ह्याची लाईफ खूप राहणार आहे त्याची. हे बघा पूर्ण पाण्यामध्ये असं पूर्ण याची सोल्युबिलिटी बघा, ह्याची पाण्यामध्ये विरघळणे क्षमता, कुठंही पाण्यावरती तेलाचा तवंग येणार नाही काही नाही. आणि हे तुम्ही लाईम सल्फरमध्ये वापरा. मिलीबगला जर नियंत्रण करायचं असेल तर मी सांगितले 5 ते 10 मिलीनं तुम्ही खाण्याचा सोडा हे वापरा, अगदी पूर्ण मिलीबग नियंत्रणात येईल. लाईम सल्फर बरोबर जर वापरलं तर तुमचा थ्रिप्स, मावा, पांढरी माशी, लाईम सल्फर तर सगळं जगातलं आपलं एक नाही बघा. न हलवता पूर्णपणे कसं याचं सोल्युबिलिटी झालेलं आहे बघा. आणि शेतकऱ्यांनी अवश्य बघा आणि हा व्हिडिओ पूर्णपणे सगळ्यांनी हे करा. आपण न हलवता पूर्णपणे 1 नंबर क्वालिटीचं हे झालेलं आहे. एकही आता न हलवता बघा पूर्ण हे झालेलं आहे. अतिशय सुंदर क्वालिटीचं तुमचं नीम जे तेल आहे तुम्हाला मी पाण्यामध्ये कशी विरघळण्याची पद्धत तुम्हाला दिलेली आहे. आणि चॅनल आपला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ही टेक्निक वापरा आणि आपल्या उत्पादनामध्ये वाढ करा. आणि जय हिंद, जय जवान, जय किसान.